लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाच्या असणाऱ्या 4 अपडेटची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा पॉइंट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत काय असणार आहे. आता सरकारकडून याबाबत तातडीने पावले उचलणे सुरू आहेत आणि म्हणूनच याबाबतची पडताळणी बद्दलची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना सांगणार आहे. त्यासोबतच ई-केवायसी कशी व कोणी करायची हे देखील आपण आजच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. ऑगस्ट हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, यादी आली का, आणि आज दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत या हप्त्याची काय अपडेट असणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर आपण आजच्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची अंतिम मुदत काय असणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आपल्याला माहिती झाले की जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींना योजनेचा निधी थांबवला गेला आहे. जून जुलै मध्ये पैसे आले नाहीत आणि सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली की ऑगस्ट मध्ये देखील त्या महिलांना योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि मग असे असताना लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया जी सुरू आहे त्या पडताळणीची अंतिम मुदत काय असणार आहे, असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर सरकारकडून आता तातडीने पावले उचलण्याचे काम सुरू असून जवळपास आता राज्यामध्ये सर्वत्र पडताळणी प्रक्रियेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तुमच्याकडे अजूनही पडताळणी प्रक्रिया अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीचे महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी करत नसल्यास तुमच्यासाठी आता महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता येणाऱ्या 10 सप्टेंबर पर्यंत ही पडताळणी प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100% सुरू होईल, असे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तुमच्याकडे जर अंगणवाडी सेविका पडताळणी करत नसतील तर जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातून तुम्हाला या संदर्भात संपर्क होईल. ज्यांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीमध्ये आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना फोन येईल आणि फोन आल्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तुमची पडताळणी प्रक्रिया केली जाईल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स मागवून घेतले जातील आणि ते डॉक्युमेंट आल्यानंतर तुमची पडताळणी योग्य पद्धतीने होऊन तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तर अशी प्रक्रिया ही संपूर्ण पार पडणार असून 10 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल, असे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने 100% खात्री देण्यात आली आहे. 10 म्हणता काही वेळा 20 तारीख देखील होऊ शकते, परंतु पडताळणी नक्कीच लाडक्या बहिणींची होणार एवढं सांगितलं जात आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आता हे पडताळणी कोणाची, तर पडताळणी फक्त 26 लाख महिलांची होणार. ज्यांना जून आणि जुलै मध्ये पैसे आले आहेत त्यांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे येणार आहेत, त्यांची पडताळणी होणार नाही. मग आता ही नक्की पुढचा प्रश्न असणार आहे आपला की ई-केवायसी कुणी करायची आणि ई-केवायसी कशी करायची. कारण ई-केवायसी बाबत देखील विविध प्रकारच्या शंका आहेत. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की आता सर्व अटी व निकषांची कडक पद्धतीने अंमलबजावणीची प्रक्रिया राज्य सरकारच्या द्वारे सुरू करण्यात आली आहे आणि याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही ई-केवायसी प्रक्रिया असणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेमधून काय असतं की याचा अर्थच होतो की नो युअर कस्टमर म्हणजे केवायसी आणि ई म्हणजे ही एक ऑनलाईन पद्धतीने करायची केवायसी, म्हणून याला ई-केवायसी असं बोललं जातं. आता ही ई-केवायसी करताना तुम्हाला काय करायचंय, तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईल वरून तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. यासाठी फक्त तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक असणार आहे. कारण यासाठी एक OTP जाणार आहे आणि तो OTP तुम्ही टाकल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ई-केवायसी करायची कोणी, तर ई-केवायसी सर्वांनी करायची. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या सर्व महिलांना ही ई-केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे आणि ही सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमची ई-केवायसी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्या. मोबाईल नंबर लिंक नसल्यास तुमची ई-केवायसी होणार नाही आणि योजनेचे पैसे तुमचे बंद होतील. म्हणून ही महत्त्वाची बातमी असणार आहे ई-केवायसी संदर्भातील की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला वेळ आहे, लवकरात लवकर तुमच्या जवळील आधार कार्ड सेंटर मध्ये जाऊन, महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून ई-केवायसी तुम्हाला करता येईल. दुसरा महत्त्वाचा तिसरा प्रश्न म्हणजे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची यादी आली का. तर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आता राज्य सरकारकडे
योजनेच्या हप्ता वितरणासाठीचा निधी मागवला गेला आहे. याचा अर्थ लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची यादी तयार झाली असून ज्यांना जून आणि जुलै मध्ये पैसे आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे येणार आहेत. यामध्ये 2,29,00,000 लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना योजनेअंतर्गत आता ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे. परंतु ज्यांना जून आणि जुलै मध्ये पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना मात्र ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे मिळणार नसल्याने काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे आलते का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार तर हीच महत्त्वाची आपली अपडेट असणार आहे. नवीन अपडेटचा जो विषय असणार आहे त्यामध्ये आपण पाहणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार याची कोणती अपडेट आहे का. तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता आपल्याला माहिती आहे की महिला व बाल विकास विभागाने राज्य सरकारकडून निधी मागवला आहे आणि राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ बैठक असेल किंवा अर्थमंत्र्यांकडून जेव्हा निधी वितरित होणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होतील. परंतु यामध्ये 5 सप्टेंबर तारीख बोलली जात आहे. 5 सप्टेंबर पासून योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होईल आणि दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. हे पैसे 1,500 रुपयांप्रमाणे येणार आहेत. त्यामुळेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते आलेत कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच ही पडताळणी प्रक्रिया तुमच्याकडे सुरू आहे का, ई-केवायसी बाबत तुमचे जे काही डाऊट असणार आहे ते सर्व डाऊट तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांबाबतची उत्तरे आपण तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून देऊ किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न सर्व आपण घेऊया जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. म्हणूनच लाडकी बहीण योजनेबाबतचे सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत